नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बातम्यांनी आज माध्यमाची सगळी महत्त्वाची जागा व्यापलेली आहेच. इंटरेस्टिंग घडतंय तिथे. मनसेचे 5 नगरसेवक हे शिंदेंच्या शिवसेनेबरोबर गेले. म्हणजे ठाकरे बंधू एकत्रित आल्यानंतर की ज्यांनी ठाकरे ब्रँडचं महत्त्व या महाराष्ट्रात अजूनही आहे असं म्हटलं आणि मराठी माणसासाठी आम्ही एकत्रित येऊन मराठी माणसाच्या हिताच्या आड येणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करू असं म्हटलं. त्या ठाकरे बंधूपैकी एका गटातल्या म्हणजे मनसेच्या 5 नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणं, कारण दिसतंय असं की मुंबईमध्ये जो काही निकाल आला त्या निकालामध्ये एकनाथ शिंदे आणि दोन्ही ठाकरे बंधूंचा राजकीय यशाचा आलेख याची एकत्रित बेरीज केली तर ते साधारणपणे एकसंध शिवसेना असताना जे त्यांचं यश आहे त्याच्यापेक्षा अधिकच आहे. साधारणपणे 105 वगैरे पेक्षा पुढे जातील ते. म्हणजे खंडित झालेल्या शिवसेनेचा जो काही 29 नगरसेवकाचा वाटा आहे तो शिंदेनी आपल्याकडे घेतला. म्हणजे उद्धव ठाकरे यांना सत्तेतनं पदच्युत केलं ते तर आहेच, पण पुढची 2.5 वर्ष सरकार चालवून आणि पुन्हा आज तो न्यायालयात निवाडा होणं अपेक्षित होतं, तो झाला नाही. पुढची तारीख पडली तर पक्ष चिन्ह सगळंच घेतलंय. जरी राज ठाकरे यांनी असं म्हटलं होतं की त्यांना हे काही एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडनं पक्ष चिन्ह नाव घेणं आवडलेलं नाही, कारण ते स्वतःचा दाखला देत होते की 2006ला जेव्हा त्यांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांनी नवीन पक्ष निर्माण केला राज ठाकरेंनी. ते मी सगळं काय सांगतोय तर लगोलग महाराष्ट्रात याची चर्चा सुरू झालेली आहे की KDMC मध्ये जे घडलंय कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये ते अजून सोंगट्या ह्या कॅरम बोर्डच्या नीट फुटलेल्या पण नाहीत की लगोलग ठाकरे बंधूतल्या विसंवादाच्या बातम्या यायला लागल्या. आणि म्हणून ह्याचं नीट विश्लेषण जर आपण केलं तर त्याच्या मागचे तर्क काय आहेत, त्या तर्कामागं काही लॉजिक आहे का, ह्याबद्दल आपल्याला बोलता येईल. तर्क अनेक आहेत की मुळामध्ये एकनाथ शिंदेबद्दल राज ठाकरे यांचा काही दुस्वास नाहीये. ते दिसलं पण होतं की जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि आता उपमुख्यमंत्री होते तेव्हा ते राज ठाकरे यांना भेटायला जायचे, भेटले. जेव्हा मनसेची निर्मिती झाली आणि ठाण्यामध्ये महानगरपालिकेचा तिढा निर्माण झाला की काय होणार, ठाण्यामध्ये शिवसेनेचा महापौर होत नव्हता जोपर्यंत राज ठाकरे पाठिंबा देत नाहीत मनसेचा. मी जुना संदर्भ मुद्दा म्हणून सांगतोय. मग तिथे एकनाथ शिंदेनी मध्यस्थी केली, जे उद्धव ठाकरेंना अजिबात आवडली नाही. बाळासाहेब हयात होते तेव्हा. आणि एकनाथ शिंदेच्या मध्यस्थीमुळं राज ठाकरेंनी ठाण्यामध्ये त्यांचे मनसैनिक हे उद्धवच्या शिवसेनेच्या मदतीला म्हणजे बाळासाहेबांच्या तेव्हाच्या शिवसेनेच्या मदतीला पाठवले आणि ठाण्यामध्ये शिवसेनेचा महापौर बनला. आता तेच घडत आहे, कारण राज ठाकरे यांना कधीही एकनाथ शिंदे यांच्याबद्दल फार दुस्वास आहे असं वाटलं नाही. त्यांची मुंबईतली जी सभा आहे त्या सभेचा सगळा टीकेचा रोख भारतीय जनता पार्टी आणि मिस्टर अडाणी यांनी त्यांच्या संदर्भातला होता. ठाण्यामध्ये त्यांनी सभा घेतली, पण आठवावर त्या सभेमध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काय बोलले ते त्यांनी वेळोवेळी हे स्पष्ट केलेलं आहे की एकनाथ शिंदे यांनी अशा पद्धतीनं उद्धव ठाकरे यांची शिवसेना घेणं एक त्यांना आवडलेलं नाही. ज्याच्या बापाचं ते स्वतःचा ऐवज आहे ते त्यांच्या मुलाकडे जाणं अपेक्षित आहे, अशा एकूण पद्धतीचा त्यांचा भाव होता. पण आता चर्चा कशाची आहे तर उद्धव ठाकरे यांना ते आवडलेलं नाहीये की मनसेनी त्यांचे जे 5 नगरसेवक आहेत ते एकनाथ शिंदेनं दिले. आज तर त्याची खूप चर्चा आहे, कारण भाजप पण अस्वस्थ झाला या खेळीमुळे की उद्धव ठाकरे यांचे बंडखोर म्हणजे ते फुटूनच गेलेत आणि मनसेचे 5 असे मिळून भाजप आणि शिवसेना जिथं एकत्रित येणं नैसर्गिकदृष्ट्या अपेक्षित होतं त्याच्याऐवजी एकत्रित कोण आला आहे तर मनसे, उद्धव ठाकरेंचे बंडखोर आणि शिवसेना. आणि तिथे त्यांनी भाजपला ठेंगा दाखवला. अजूनही प्रवीण दरेकर, नवनाथ बन ही जी भाजपची नेते मंडळी आहे ती सांगतात आता की नाही तिथे महायुतीचाच महापौर होईल. श्रीकांत शिंदेनी पण सूचकपणे विधान केलेलं आहे आणि त्याचे खूप अर्थ निघू शकतात की महायुतीचाच महापौर होईल. महायुतीचा म्हणजे त्यात भाजप असेल की नाही आणि भाजपनं सहभागी होण्याचं ते निमंत्रण देतील त्यांना. सो आता चर्चा ती नाही, चर्चा आहे ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे लगोलगच वेगळे होतील का वगैरे याची. कारण संजय राऊतांना काही ते आवडलं नाही असं आधीचं त्यांचं स्टेटमेंट होतं की राज ठाकरेंचा त्याला पाठिंबा आहे की नाही. नंतर बाळा नांदगावकर यांचं वक्तव्य आलं की राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवरती तुम्हाला जे करायचं ते करा असं सांगितलं होतं.
राजू पाटील जे माजी आमदार आहेत मनसेचे, त्यांनी सांगितलं की आमदारांची पळवापळवी होऊ नये, तिथे घोडेबाजार होऊ नये. असं असल्यामुळं आम्ही असं म्हटलं की या संदर्भामध्ये आम्ही शिवसेनेबरोबर जातो आणि सत्तेचा वाटा मिळाला तर लोकांची काहीतरी कामं होतात. लॉजिकली ते बरोबर आहे. नंतर आता एक स्टेटमेंट आलं संजय राऊतांचं. ते स्टेटमेंट असं आहे की राज ठाकरे यांनी असं म्हटलं की राजकारणामध्ये आता आम्हाला काहीतरी द्या असं म्हणणाऱ्यांची एक मानसिक अवस्था आहे आणि नाही दिलं तर ते लोक सोडून जातात. तेही बरोबर आहे. आणि म्हणूनच खरी अडचण झालेली आहे विद्यमान राजकारणाची. आपण असं गृहीत धरून चालू की राज ठाकरे यांना ते काय जे होतंय ते तुमच्या तुम्ही बघा असा त्यांचा जो एकूण दृष्टिकोन असतो तशा पद्धतीने त्यांनी केलं ते. पण त्याचा मेसेज काय गेला? मेसेज हा गेला की हे जे काही तुम्हाला मुंबईमध्ये यश मिळालेलं आहे त्या यशानंतर जे सत्ताधारी घटक पक्ष आहेत त्यांच्याबरोबर कुणीही सत्तेसाठी जवळीक करणार नाही. इनफॅक्ट मुंबईमध्ये MMR रिजनमध्ये तुम्ही जितकं सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचाराल आणि त्यांच्या विरोधात जाल तेवढं तुम्हाला एक व्यापक व्यासपीठ मिळत जाईल. पण सध्याच्या राजकारणामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये जे झालं ते कितीही स्थानिक पातळीवरती आहे आणि स्थानिक पातळीच्या नेते मंडळींनी ते केलंय म्हटलं तरी त्याचा संदेश चुकीचा जाणार आहे, निश्चितपणे जाणार आहे. उलट गेले तर गेले, नाहीतरी त्यांच्या सभेने असा काय फरक पडला, त्यांच्या संख्येनं असा काय फरक पडला असता, असा जरी आविर्भाव ठेवला असता तरी चाललं असतं. पण राजकारण इतकं सहज सोपं होत नाही. जर मनसेच्या एकमेव तेव्हा निवडून आलेल्या आमदाराला आणि आता माजी असलेल्या आमदाराला असं वाटत असेल कारण त्यांनी गळ घातल्याशिवाय हे झालं नसणार आहे की कार्यकर्ते टिकले पाहिजेत. आणि त्यांचंही बरोबर आहे कारण शेवटी पुढं तिथं स्थानिक पातळीवरचं राजकारण आहे. तुमच्याबरोबर कार्यकर्ते, पंचायत समितीचे सदस्य, जर ते त्यांचा काही ग्रामीण भाग असेल तर जिल्हा परिषदेच्या गटातून निवडून आलेले सदस्य, नगरसेवक हे बरोबर नसतील तर पुढच्या राजकारणाची गोष्ट अडचणीची असते. पण म्हणूनच मला महाराष्ट्राच्या राजकारणात हे जे वारंवार असे विरोधाभास दिसत आहेत त्याची अपरिहार्यता सांगायची होती. ती अपरिहार्यता ही पण आहे की दोघांच्या मूळ स्वभावातला फरक पण लक्षात घेतला पाहिजे. उद्धव ठाकरेंचा स्वभाव वेगळा आहे, राज ठाकरेंचा स्वभाव वेगळा आहे आणि त्याच्यातनं हे सगळं घडतं आहे की राज ठाकरे यांच्या मनसे सैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच्या पक्षाबरोबर घरोबा केला आणि त्याची चर्चा सुरू झाली. आज आपण लाईव्ह टेलिकास्ट करू शकलो नाही कारण मी प्रवासात आहे. पण उद्या दिवसभरात जी काही बातमी झळकणार आहे महाराष्ट्रामध्ये ती हीच आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेनं उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी म्हणजे उद्धव ठाकरेंच्या तिथं संख्याबळच नाही आहे, थेटपणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला की ज्या एकनाथ शिंदेनी शिवसेनेच्या मूळ पक्षाचं खंडित रूप म्हणजे जे त्यांची स्वतःची शिवसेना आहे ते महाराष्ट्रामध्ये घडवून आणलं, ते यशस्वीपणे घडवून आणलं. सो हे राजकारणाचे एवढे पदर मला तुम्हाला सांगायचे होते. चर्चा काय सुरू झाली, दोघांकडनं कुठले तरी ठोस असे संकेत मिळाले की त्या विसंवादावरती अधिक बोलता येईल. पण तुर्तास थांबूया. थँक्यू.